नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण ISO आणि जे सिक्स सिग्मा आहे या दोन गोष्टी आपण इथं डिटेल डिस्कस करणार आहोत. तर ISO म्हणजे काय? इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन हे ISOचे फुल फॉर्म आहे. आता त्याची एस्टॅब्लिशमेंट कधी झाली? स्थापना 1947. हेडक्वार्टर म्हणजे मुख्यालय जिनेव्हा स्वित्झर्लंडमध्ये आहे. नंतर आता हे जिनेव्हा लक्षात ठेवायचं. कधी कधी साधं येऊ शकते की ISOचं हेडक्वार्टर कुठं आहे, तर त्याचं वॉशिंग्टन वगैरे कुठं नाही, तर हे जिनेवामध्ये आहे, ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. नंतर सध्या मेंबर आहेत 176 देश मेंबर आहेत त्याचे. आता हे ISO स्टँडर्ड कशासाठी लागते? व्हॉट कॅन बी स्टँडर्ड डू फॉर यू, म्हणजे याचा फायदा काय? इंटरनॅशनल स्टँडर्ड इन्शुर दॅट द प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस यू यूज डेली आर सेफ, रिलायबिलिटी अँड हाय क्वालिटी. म्हणजे काय करते, आपल्याला एक श्युरिटी देते की बाबा जे काय डेली प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस आपण यूज करतो त्या सेफ आहेत, रिलायबल आहेत आणि त्याचा क्वालिटीचा दर्जा हाय आहे, याची एक श्युरिटी हे ISO स्टँडर्ड आपल्याला देते. दे आल्सो गाईड द बिझनेस इन अडॉप्टिंग सस्टेनेबल अँड इथिकल प्रॅक्टिस. सस्टेनेबल आणि इथिकल प्रॅक्टिसला सुद्धा ते गाईड करते. नंतर ISO 9000 फर्स्ट क्वालिटी स्टँडर्ड सिरीज. आता बघा याच्यामध्ये ISO 9000 डिफाईन द बेसिक कन्सेप्ट ऑफ व्होकॅब्युलरी ऑफ द क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. म्हणजे काय झालं की हा बेसिक कन्सेप्ट ऑफ डिफाईन द बेसिक कन्सेप्ट अँड व्होकॅब्युलरी. बेसिक कन्सेप्ट आणि व्होकॅब्युलरी कशाची? तर QMS म्हणजे क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीमची ते बेसिक कन्सेप्ट आणि व्होकॅब्युलरी हे ISO 9000 इंडिकेट करते. आता बघा की लिहिली आपण रिव्हिजन ऑफ ISO 9001, म्हणजे त्यालाच काय म्हणलं आपण ISO 9000 फॅमिली. आता फर्स्ट एडिशन कधी होती? तर ISO 9000 किंवा ISO 9001 वॉज पब्लिश इन 1987. म्हणजे बघा आता किती वर्षानंतर सुरू कधी झालं ते? सुरू आपण बघितलं की जे ISO स्टँडर्ड आहे हे सुरू कधी झालं? 47 ला सुरू झालं. त्याच्यानंतर किती वर्षांनी? तर पहिली जे आलेली आहे तर ती 40 वर्षानंतर आलेली आहे पहिली, म्हणजे 1987 ला पहिली जे एडिशन पब्लिश झाली. आता जे पब्लिश झालेली आहे ही सध्या ही पाचवी आहे, फिफ्थ एडिशन. त्याचं नाव आहे 9001 2015. म्हणजे आता आपल्याला फक्त काय करायचं याच्यात, बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. हे पहिली सिरीज 1987 2015 एवढं जरी लक्षात ठेवलं तर बाकीचे वर्ष मधातले लक्षात नाही ठेवले तरी चालेल. हा. नंतर ISO 9000 series are based on the 7 quality management principle. आता इथं फक्त काय करू आपण? एवढा एक आकडाच लक्षात ठेवू की किती क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे, तर तिथं काय आहे? 7. एक मिनिट थोडस मी याला म्हणजे किती 7 क्वालिटी मॅनेजमेंट प्रिन्सिपल आहे. त्याच्यामध्ये नाव वगैरे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. कस्टमर फोकस, लिडरशिप, एंगेजमेंट ऑफ पीपल, नंतर प्रोसेस अप्रोच, इम्प्रुव्हमेंट, नंतर इव्हिडन्स बेस डिसिजन मेकिंग, नंतर रिलेशनशिप मॅनेजमेंट. हे फक्त 7 जरी आहेत, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. हा. नंतरची लागेल. आता बघा ISO 9001 2015 ही कशा संदर्भात आहे? क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. आता हे जे काही मी 5-6 जे लिहिले आहेत हे ISOच्या वेबसाईटवरून घेतलेले आहे, तर त्याच्यामुळे आपण एक 5-6 लक्षात ठेवा. आलं तर आलं याच्यातलं. नंतर ISO 14001 2015 हे कसे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीमच्या रिलेटेड आहे. नंतर ISO 45001 2018 ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमच्या संदर्भात आहे. नंतर ISO 27001 2022 हे इन्फॉर्मेशन सिक्युरिटीच्या रिलेटेड आहे, किंवा सायबर सिक्युरिटी किंवा प्रायव्हसी प्रोटेक्ट. इथं मी IS एवढंच लक्षात ठेवतो, म्हणजे इन्फॉर्मेशन. कारण की त्याच्यानंतर ITI हा कोणता नंतरचा जो काही आहे तो ITच्या संदर्भात आहे. म्हणजे काय? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पहिला कोणता आहे? इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. म्हणजे ISO 4201 2023 हे ITच्या संदर्भात आहे, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि अलीकडचं एक महत्वाचं स्टँडर्ड जे आहे ISO 37001 2025
आता हे अलीकडलं आहे म्हणजे मी त्याला अभि लक्षात ठेवतो. अभि म्हणजे काय, लेटेस्ट, आताचा. म्हणजे एबी असं लक्षात ठेवतो, अँटी ब्रायबरी मॅनेजमेंट सिस्टीम. आता हे तीन, पहिला कोणता आहे, आय एस आहे, दुसरा IT आहे आणि तिसरा एबी. म्हणजे IS म्हणजे काय, इन्फॉर्मेशन सिक्युरिटी, हे 2022चं आहे. नंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 2023, आणि हे अलीकडा 2025 एबी. म्हणजे काय, अँटी ब्रायबरी मॅनेजमेंट सिस्टीम. या दोन, हे आपण 5-6 थोडे लक्षात ठेवू आपण. हे म्हणजे आताच आहे ना, 9001 2015. म्हणजे हा पण लक्षात ठेवायचा आहे आपल्याला, क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम. नंतर ISO 14,001 2015, हे एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट. आता एन्व्हायरमेंट सध्याचा नेहमी चर्चेतला विषय असते, त्याच्यामुळे आपण हा सुद्धा लक्षात ठेवायचा प्रयत्न करू. म्हणजे 2014-01-2015 हा कोणता, एन्व्हायरमेंटच्या संदर्भात. नंतर 18चा काय आहे, हेल्थ आणि सेफ्टी मॅनेजमेंट सिस्टीमच्या संदर्भात आहे. मला वाटते हा एन्व्हायरमेंटचा तरी आपण लक्षात ठेवायला हरकत नाही, कारण की हा थोडासा महत्त्वाचा वाटतो, कारण की एन्व्हायरमेंट हा एक म्हणजे नेहमी चर्चेत असलेला विषय असतो. नंतर हा शेवटचा, हा लक्षातच ठेवायचा आहे, कोणता, जे 2025चा काय, अँटी ब्रायबरी मॅनेजमेंट सिस्टीम आहे हे, कारण की हे अलीकडला महत्त्वाचा स्टँडर्ड आहे. आणि इथे एक 2014-001 हा सुद्धा लक्षात ठेवला तरी ठेवायला हरकत नाही, कारण की तो एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड असल्यामुळे तो क्वेश्चन एक्झाम मध्ये येण्याचे चान्सेस वाटतात थोडे. नंतरचा कन्सेप्ट आहे सिक्स सिग्मा. आता सिक्स सिग्मा काय असते? सिक्स सिग्मा इज द प्रोसेस इम्प्रूव्हमेंट मेथॉलॉजी. सिक्स सिग्मा इज अ प्रोसेस इम्प्रूव्हमेंट मेथॉलॉजी दॅट रिड्यूस द डिफेक्ट्स अँड व्हेरिएशन इन द प्रोसेस. प्रोसेसमध्ये डिफेक्ट्स आणि व्हेरिएशन रिड्यूस करण्याची टेक्निक आहे ती एक, तर त्याला आपण सिक्स सिग्मा म्हणतो. इट फोकस ऑन कशावर, रिड्युसिंग डिफेक्ट्स म्हणजे एरर कमी करणे, इम्प्रूव्ह क्वालिटी, क्वालिटीचा दर्जा सुधारवणे, मेकिंग द प्रोसेस मोर कन्सिस्टंट. हे आता हे 3-4 गोष्टीवर या फोकस देते. आता हे इंट्रोड्यूस कोणी केले, बिल स्मिथ. हा मोटोरोला कंपनीचा एक इंजिनियर आहे, तर त्याने ही सिक्स सिग्मा ही सिस्टीम डेव्हलप केलेली आहे. हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं की सिक्स सिग्मा इंट्रोड्यूस बाय बिल स्मिथ, हे नाव एक लक्षात ठेवायचं. आता सिग्मा म्हणजे काय? सिग्मा इज अ मेजर ऑफ हाऊ मच अ प्रोसेस व्हॅरीज किंवा व्हेरिएशन फ्रॉम द आयडियल रिझल्ट किंवा परफेक्ट रिझल्ट. म्हणजे परफेक्ट रिझल्ट पासून ती प्रोसेस किती दूर जाते, किंवा किंवा त्या प्रोसेसमध्ये किती व्हेरिएशन येते, तर त्याला आपण सिग्मा म्हणत असतो. म्हणजे समजा 100% जर प्रोसेस असेल, तर जर ती 95 असेल किंवा 105 असेल, तर ते किती ना, 5 ना दूर चालली ना, तर त्याला आपण सिग्मा असं म्हणतो. म्हणजे ती जे काय आयडियल प्रोसेस आहे किंवा आयडियल रिझल्ट आहे, त्याच्यापासून प्रोसेसमध्ये किती व्हॅरीज झाली, ती व्हेरिएशन आलं, तर ते सिग्मा या गोष्टीने इंडिकेट केल्या जाते. नंतर आता सिक्स सिग्मा लेवल अँड देअर मिनिंग आता बघा, याच्यातलं काही असं लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त एक शेवटचा महत्वाचा सिक्स सिग्मा आपण तेवढं लक्षात ठेवू. आता सिग्मा लेवल, सिग्मा 1 2 3 4 5 6. नंतर डिफेक्ट्स पर मिलियन अपॉर्च्युनिटी, त्याला DPMO म्हणतो. म्हणजे 10 लाखामाग किती डिफेक्ट्स आहेत, साध्या भाषेत अर्थ. म्हणजे बघा ना, ही 10 लाख व्हॅल्यू आहे, त्याला आपण काय म्हणतो की 10 लाखामाग किती त्या क्वांटिटीमध्ये डिफेक्ट आहे, त्याला आपण डिफेक्ट्स पर मिलियन अपॉर्च्युनिटी म्हणतो. आणि इकडे लिहिलेलं आहे मीटिंग. आता पहिला सिग्मा 1, तर 10 लाखामागे एवढे डिफेक्ट्स आहेत, म्हणजे 6,90,000. सिग्मा 2 म्हणल्यावर काय, एवढे डिफेक्ट आहेत, म्हणजे ते आणखी आता बघा, सिग्मा 1 म्हणजे काय, एकदमच पुअर क्वालिटी. मग सिग्मा 2 म्हणजे काय, त्याच्यापेक्षा थोडीशी बरी क्वालिटी. 3 सिग्मा म्हणजे काय, तर 66,800 एवढेच डिफेक्ट आहे. किती माग, जर आपण एक 10 लाख प्रोडक्ट काढले, तर त्याच्या मागे डिफेक्टिव्ह प्रोडक्ट किती आहे, 66,800. तर म्हणजे ते ॲव्हरेज क्वालिटी त्याला म्हणू आपण. नंतर सिग्मा 4 म्हणजे किती, 6,210 प्रोडक्ट डिफेक्ट्स आहेत. नंतर सिग्मा 5 किंवा सिग्मा 5 मध्ये किती आहे, 233. आणि सिक्स सिग्मा मध्ये किती फक्त डिफेक्ट आहेत, तर 10 लाखामागं फक्त 3.4 ही व्हॅल्यू लक्षात ठेवायची. 10 लाखामागं फक्त 3.4 प्रोडक्ट्स एवढेच डिफेक्ट आहेत. म्हणजे त्याचं प्रमाण जवळपास 99.99999% एवढी अॅक्युरेसी आहे. म्हणजे नियर परफेक्ट क्वालिटी किंवा ऑलमोस्ट झिरो इफेक्ट, म्हणजे एकदम निग्लिजिबल डिफेक्ट्स आहेत. तर ते त्याच्यामुळे आपण याला हे सिक्स सिग्मा ही आयडियल स्टेज आहे. तर ही व्हॅल्यू लक्षात ठेवा की 3.4 किती मागं, तर 10 लाखा प्रोडक्ट्स मागं
3.4 प्रोडक्ट फक्त तेवढेच आपले डिफेक्टिव्ह आहेत. म्हणजे ते नियर अबाउट परफेक्ट क्वालिटी आहे ना, किंवा ऑलमोस्ट झिरो डिफेक्ट, आणि त्याचं प्रमाण किती आहे? 99.99%. नंतर सिक्स सिग्मा मा टू प्रोजेक्ट मेथॉलॉजी कोणकोणते असतात? पहिली आहे DMAIC आणि दुसरी आहे DMADV. आता बघा, DMAIC ही एक्झिस्टिंग प्रोसेससाठी आहे, आणि DMADV ही न्यू प्रोसेससाठी आहे. ही एक्झिस्टिंग म्हणजे काय? अस्तित्वात असलेली. आणि हे कोणती? DMADV न्यू साठी आहे. हे नाव लक्षात ठेवायचे. कधी कधी याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की DMAIC कशासाठी आहे? एक्झिस्टिंग आहे का न्यू आहे? किंवा DMADV कशासाठी आहे? एक्झिस्टिंग आहे का न्यू आहे? तर त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी हे सुद्धा लक्षात ठेवायचं. आता पहिली कोणती आहे? फॉर एक्झिस्टिंग सिस्टीम, एक्झिस्टिंग प्रोसेससाठी कोणती आहे? DMAIC. आता डी म्हणजे काय? डिफाईन, एम म्हणजे मेजर, ए म्हणजे अनालिसिस, अनालाइज, आणि आय म्हणजे इम्प्रूव्ह, आणि सी म्हणजे कंट्रोल. आता बघा, हे हे तीन तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डिफाईन, मेजर, अनालाइज, हे तीन तर लक्षात ठेवायचे आहेत. पण सोबत IC म्हणजे काय? इम्प्रूव्ह आणि कंट्रोल. आता बघा, ही एक्झिस्टिंग आहे, त्याच्यामध्ये सुधारणा आणि नियंत्रण करायचं आहे. कारण की याच्यामध्ये व्हेरी ही एक्झिस्टिंग आहे ना, एक्झिस्टिंग मध्ये सुधारणा करू शकतो आपण, आणि त्यालाच कंट्रोल करायचा आहे. म्हणून मी लिहिलं ट्रिक्स मध्ये ड्यू टू एक्झिस्टिंग, आय आणि सी इथे येणार, कारण की एक्झिस्टिंग आहे ते एक्झिस्टिंग मध्येच आपण सुधारणा आणू शकतो आणि त्याला कंट्रोल करू शकतो. आता बघा, दुसरी कोणती आहे? DMATV. ही कशासाठी आहे? फॉर न्यू प्रोसेस. आता पहिलं आहे डिफाईन, मेजर, अनालाइज. आणि आता बघा, नवीन सिस्टीम आहे, त्याच्यामुळे डिझाईन करावं लागेल ना. ही इथं डिझाईन का आली नाही? ही ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, तर त्याच्यामुळे इथं डिझाईन आणि व्हेरीफाय आले नाही, कारण की ते डिझाईन आणि व्हेरीफाय करून एक्झिस्टिंग झाली ना. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? इम्प्रूव्हमेंट करायची. ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, तिथं डिझाईन करायची गरज नाही आणि व्हेरीफाय करायची गरज नाही, कारण की ती टेस्टेड करून एक्झिस्टिंग सध्या इम्प्लिमेंट आहे ना ती. तर तिथे इम्प्रूव्हमेंट आणि कंट्रोल या दोन गोष्टी येणार. इथं नवीन असल्यामुळे डिझाईन आणि व्हेरीफाय, कारण की इम्प्रूव्हमेंटचा संबंधच नाही कंट्रोलचा, कारण की ते नवीन सुरू करत आहे ना आपण, त्याच्यामुळे ती डिझाईन करावं लागेल पहिले, आणि नंतर व्हेरीफाय. तर हे डिझाईन आणि व्हेरीफाय कशासाठी येते? तर न्यू प्रोसेससाठी येते. आणि इम्प्रूव्ह आणि कंट्रोल ही कशासाठी येते? तर एक्झिस्टिंग प्रोसेससाठी कोणती टेक्निक? DMAIC. न्यू प्रोसेससाठी कोणती टेक्निक? DMADV. नंतर बेल्ट्स लेवल इन सिक्स सिग्मा, म्हणजे बेल्ट्स लेवल कोणकोणते असतात? आता बेल्ट्स लेवल काय इंडिकेट करते? स्किल लेवल अँड रिस्पॉन्सिबिलिटी, कुठून? बॉटम टू टॉप. आता बघा, हे कधी कधी एखादा कलर येऊ शकते याचा एक्झाम मध्ये, उगाच येतात कोणता तरी चुकीचा कलर दिला, आणि हे कलर असते का? किंवा बेल्ट लेवलचा कलर असते का? हा, तर ते आपल्याला ते कलर माहित पाहिजे. आता मी काय करत असतो, इथं टी एक लिहिली, पापी काळे धंदे करून चॅम्पियन बनतात. पा म्हणजे काय? पहिला पांढरा. नंतर टी म्हणजे काय? येलो म्हणजे पिवळा. ही म्हणजे काय? हिरवा कलर इथे येईल. काळे म्हणजे काय? ब्लॅक बेल्ट. आणि त्याच्यानंतर ब्लॅक आला म्हणजे दोन्हीकडे मास्टर ब्लॅक सुद्धा आला. आणि नंतर कोणता आहे? चॅम्पियन. आता बघा, पहिला व्हाईट बेल्ट आहे. आता व्हाईट बेल्ट म्हणजे काय? की आता बघा, आपण कुठून बॉटम टू टॉप लिहिलं ना, म्हणजे स्किल लेवल अँड रिस्पॉन्सिबिलिटी. आता हे काय झालं की व्हाईट बेल्ट मध्ये फक्त त्यांना काय? बेसिक अवेअरनेस ऑफ सिक्स सिग्मा, म्हणजे बाबा सिक्स सिग्मा कशासाठी असतात, काय असतं, ही तोंड ओळख. नंतर येलो बेल्ट. येलो बेल्ट म्हणजे काय? बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ टूल्स. टूल कोणकोणते येतात? जसं आपण बघितलं, फिश बोन डायग्राम असेल, पॅरेटो असेल, हिस्टोग्राम डायग्राम असतील, हे टूल्स आहेत त्याचे. नंतर ग्रीन बेल्ट म्हणजे काय असेल? की वर्क्स ऑन प्रोजेक्ट, म्हणजे पार्ट टाइम. नंतर ब्लॅक बेल्ट म्हणजे काय? थोडीशी आता पहिले वर्क्स करत होता कसा प्रोजेक्टवर, पण तो पार्ट टाइम करत होता. आता काय झालं की त्याची एक्सपर्टी आली थोडीशी, आणि तो लीड्स द प्रोजेक्ट, आणि तो फुल टाइम वर आला. आता नंतर मास्टर म्हणजे काय? आणखीन त्याच्यापेक्षा जास्त एक्सपर्टाईज झाली, म्हणजे हायेस्ट टेक्निकल एक्सपर्ट. आता तो काय झाला की ट्रेन्स अँड मेंटर अदर, म्हणजे दुसऱ्यांना सुद्धा म्हणजे ह्या तीन लेवल जर आपण विचार केला, इथून इथून बघा अशा एवढा, तर हे कसं झालं की वाढत चाललं ना लेवल, म्हणजे इथून, म्हणजे आपण ग्रीन बेल्ट, ब्लॅक बेल्ट आणि मास्टर ब्लॅक बेल्ट. आणि आता नंतर कोणती आहे? चॅम्पियन. चॅम्पियन म्हणजे काय? एकदम तो एवढा मास्टर झाला की सिनियर मॅनेजमेंट रोल मध्ये गेला, आणि दुसऱ्यांना डायरेक्शन आणि सपोर्ट करत आहे. तर हे सुद्धा लेवल लक्षात ठेवायचे काय? आता इथं बघा, इथं रेड नाही, ब्ल्यू नाही, हे नाही. उगच त्याच्यामध्ये एक्झाम मध्ये असं काहीतरी रेड कलर असला बेल्टचा वगैरे, किंवा ब्ल्यू कलर आहे, तर ते नाही. म्हणजे त्याच्यामुळे हे आपल्याला कलरचे नावं लक्षात ठेवायचे. आणि हे कळते आपल्याला की बॉटम पासून आपण टॉप पर्यंत चाललेलो. चॅम्पियन म्हणजे हायेस्ट लेवल असते ना.
म्हणजे ते सहज कळते आपल्याला. फक्त हे कलरमध्ये गोंधळ होण्याचे चान्सेस असतात. चुकून एखादा कलर जर त्याला दुसरा रेड किंवा ब्लू तर आपण फसू शकतो. होप करतो बऱ्याच गोष्टी फास्टमध्ये सांगितल्या मी तरी कळल्या असतील काही प्रमाणात, काही गोष्टी नसतील कळल्या. जर काही थोडासा जर फायदा होत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक